मित्रांनो नमस्कार. मॅथ विथ रवी सरांमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मराठीच्या समानार्थी शब्दाचा व्हिडिओ 5वा घेतो. मी याची सिरीज चालवते, 4 व्हिडिओ झाले. जर बघितले नसतील तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक देतो. व्हिडिओ अवश्य पाहून घ्या. तुम्हाला IBPS आणि TCSच्या परीक्षेमध्ये 100% 4 ते 6 मार्क मिळवून देण्याचं हमखास लक्ष आहे. 2 ते 3 शब्द विचारते, ते बी आता साधे साधे विचारणे त्यानं सोडून दिले. म्हणून तर ही सिरीज घ्यावी लागते आपल्याला. म्हणते एकता. एकता म्हणजे काय असते तुम्हाला माहिती आहे. एकता म्हणजे ऐक्य, एकी किंवा एकजूट. ऐक्य, एकी किंवा एकजूट. एकी आहे, एकजूट आहोत आम्ही. आपण म्हणतो ना भारतामध्ये आपले एकी नाही, हिंदू मुस्लिम सिख ईसाई वेगवेगळे म्हणतो आपण, एकी आहे पण नाही. हिंदू मुस्लिम करून काहीतरी वादविवाद निर्माण करण्याचा पॉलिटिक्स करतात. तसं एकी नाही म्हणजे एकी. एकी म्हणजे एक असणे, एकी नसणे म्हणजे विरोधी पक्ष असणे. ऐक्य, ऐक्य आहे, एकजूट आहोत, आम्ही सर्व एकजूट आहोत. एकजूट म्हणजे एकता, विविधतेत एकता म्हणतो. ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे पैसा, धन दौलत. ऐश्वर्य म्हणजे सत्ता, संपत्ती म्हणजे पैसा. वैभव म्हणू शकतो, वैभव एखाद्या मुलाचं नाव राहते वैभव. सामर्थ्य, सामर्थ्य, वैभव, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य म्हणतो याला. औज, औज म्हणजे तेज, पाणी किंवा बळ, ज्याला शक्ती म्हणतो आपण. हे शब्द वेगळे आहेत बघा. औज म्हणजे तेज, पाणी आणि बळ. ज्याच्याकडे पाणी आहे म्हणजे बळ आहे. ओढ, ओढ म्हणजे काय असते, एखाद्याकडे ओढ, आकर्षण असते है ना. कल आहे त्याच्याकडं. ओढ आहे म्हणजे कल आहे. कल आहे म्हणजे ताण आहे. ताण आहे म्हणजे आकर्षण आहे. आकर्षण, तुम्हाला आकर्षण शब्द अगदी व्यवस्थितरित्या लक्षात राहील. आकर्षण आणि ओढ हे 2 शब्द आहेत. कल आणि ताण तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. कल आहे, ताण आहे म्हणजे ओढ आहे, म्हणजेच आकर्षण आहे. ओके. ओवळा, ओवळा, ओवळा म्हणजे काय, अपवित्र. ओवळा म्हणजे अपवित्र. ओवळा म्हणजे अपवित्र, अमंगल. अमंगल म्हणजे मंगल नाही असा, चांगलं नाही असं. अशुद्ध, शुद्ध नाही असा. अशुद्ध, अमंगल आणि अपवित्र हे तुमच्या लक्षात राहतील. तुम्हाला लक्षात ठेवायचं ओवळा. कोणता, ओवळा महत्वाचा शब्द आहे. ओवळा म्हणजे अपवित्र, ओवळा म्हणजे मंगळ. आपण असे म्हणू शकतो, ओवळा म्हणजे मंगळ. अपवित्र म्हणजे मंगळच असते, अमंगल. अशुद्ध, ओळख, एखाद्याची ओळख आहे म्हणजे त्याच्याबद्दल माहिती आहे. ओळख आहे म्हणजे त्याची सगळी माहिती आहे. जामीन म्हणजे ज्याची आपल्याला ओळख असते, ज्याच्याबद्दल माहिती आहे, आपण त्याची पोलीस स्टेशनमध्ये जामीन देतो पण जामीन घेतो. जर ओळख असेल तरच जामीन घेतात की जामीनदार, नाहीतर मग जामीन कोण घेणार, नाही घेत. परिचय, परिचय म्हणजे सुद्धा त्याची ओळख आहे. ओळख आहे म्हणजे परिचय आहे, परिचय आहे म्हणजे माहिती आहे. माहिती आहे म्हणून आपण त्याची जामीन घेतो, हे आहे ओळख. कच्छ, कच्छ म्हणजे काय, कासव. कच्छ खूप महत्वाचा शब्द आहे बघा, कच्छ. कासव, कूर्म, कूर्म परीक्षेत सारखा विचारला जातो. कोणता, कूर्म. कोणता, कूर्म. कासव, कूर्म. कमठ, कच्छप. कच्छप आणि कुकुर्म हे 2 शब्द सारखे परीक्षेत विचारले जातात. कच्छ म्हणजे कासव, कासव म्हणजे कूर्म, कूर्म म्हणजे कमठ, कमठ म्हणजे कच्छप. ओके. कळकळ, एखाद्याची कळकळ आहे, मला चिंता आहे, चिंता. कळकळ म्हणजे चिंता, मला चिंता लागून राहिली, कळकळ लागून राहिली. काळजी म्हणजेच काळजी, जसे ते आई वडील करतात, कळकळ करतात, चिंता करतात, फिकीर करतात, काळजी करतात. फिकीर, मला खूप फिकर आहे, आस्था आहे त्याची. हे आई वडिलांना असतात सगळे शब्द. आई वडीलच कळकळ करतात, लेकराची कळकळ करतात, चिंता करतात, काळजी करतात, फिकीर करतात किंवा आस्था करतात. आता आपल्याला कळकळ माहित आहे, चिंता माहित आहे, काळजी माहित आहे, फिकीर माहित आहे, आस्था माहित आहे. सगळे शब्द सोपेच आहेत. श्रीकृष्ण, श्रीकृष्णाचे बघा खूप छान छान नाव आहेत. श्रीकृष्ण, वासुदेव म्हणतो आपण श्रीकृष्णांनाच, वासुदेवाला रे वासुदेवाला. श्रीकृष्ण, वासुदेव. कन्हैया सगळ्याचा आवडता, कान्हा, कन्हैया. केशव, माधव, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. म्हणजे केशवा आणि माधवा. केशव आणि माधव म्हणजे कृष्णच. कोण कोण, कृष्ण, श्रीकृष्ण, वासुदेव, कन्हैया, कान्हा म्हणा, केशव म्हणा, माधवा म्हणा, हे सगळे कृष्णाचे. कपाळ, जे आपलं कपाळ, याला म्हणतात कपाळ. ललाट, कपाळालाच म्हणतात ललाट. भाल, निढळ, निढळ शब्द महत्वाचा, भाल महत्वाचा, ललाट महत्वाचा, कपाळ तुम्हाला माहित आहे. तर ललाट, भाल आणि निढळ हे एकदम महत्वाचे शब्द आहेत. शेवटी म्हणते कमळ, कमळाचे आता खूप आहे, तुम्ही काही मोजकेच घेतलेत. कमळ, पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज,
नीरज, सरोज, पंकज, अंबुज, पदम म्हणजे कमळाचे समानार्थी शब्द आहेत. ओके, इकडे लक्ष द्या. कृपण, कृपण म्हणजे चिकू. चिकू म्हणजे कंजूस आहे, लय चिकू आहे बाबा माणूस, पैसेच खर्च करत, चहा पाजत नाही म्हणतात, त्याला म्हणतात चिकू. कंजूस. खंक, खंक आहे म्हणजे चिंगुट आहे किंवा कंजूस आहे. हिमटा आहे, हिमटा किंवा अनुदार आहे, उदार नाही अनुदार आहे. उदार आहे म्हणजे फार उदार व्यक्ती आहे, म्हणजे पैशाला मागे पुढे बघत नाही, खर्च करते चांगले, त्याला आपण उदार म्हणतो. अनुदार म्हणजे खर्च करत नाही. काक खूप महत्वाचा शब्द आहे. काक म्हणजे कावळ्याचा शब्द आहे. काक म्हणजे कावळा, वायस आणि एकाक्ष. काक म्हणजे कावळा, वायस, एकाक्ष खूप महत्वाचा शब्द आहे. स्टार करून ठेवा, परीक्षेत सारखं सारखं विचारला जातो. कोणता? काक, कावळा, वायस, एकाक्ष. किरण, सूर्याचे किरण. रश्मी म्हणतात, किरणलाच रश्मी. कर, अंशु, अंशु महत्वाचा आहे, अंशु आपल्याला माहित नाही, करही महत्वाचा आहे, नाही रश्मी. किरण, रश्मी, कर आणि अंशु. काळोख म्हणजे तिमीर. काळोख तर सगळ्याला माहित आहे. तिमीर, अंधार, तम. तम आणि तिमीर हे दोन ध्यानात ठेवा. अंधार आणि काळोख ऑटोमॅटिक ध्यानात तर राहतेच राहते. कलंक आहे, मन्नत करते माय बापाच्या नावाला कलंक आहे. कलंक आहे म्हणजे बट्टा आहे, बट्टा. दोष आहे, डाग आहे, खानदानीला लागलेला डाग म्हणतात त्याला. काळीमा आहे, काळीमा म्हणजे वाईट असेल तर त्याला म्हणतात. कलंक, बट्टा, दोष, डाग, काळीमा हे कलंक शब्दाचे समानार्थी. करुणा, करुणा म्हणजे काय असते? दया. करुणा म्हणजे एखाद्यावर दया असणे, माया असणे, कणव असणे. कणव महत्वाचा शब्द, कणव. कृपा असणे, कृपा, माया, दया, करुणा सगळे सोपे. कणव आपल्याला माहित नसलेला शब्द आहे. कोणता? कणव. त्याच्यामुळे कणव लक्षात ठेवा. कसब, कसब म्हणजे काय असते? कौशल्य. कौशल्य आहे, प्रावीण्य आहे, नैपुण्य आहे किंवा खुबी आहे. त्याची खुबीच आहे होते, त्याची खुबी आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते स्पेशालिटी आहे, त्याला म्हणतात कसब, कौशल्य, प्रावीण्य, नैपुण्य, खुबी. आता नैपुण्य आणि खुबी, नैपुण्य, प्रावीण्य हे तुम्हाला दोन ध्यानात ठेवावं लागतात. खुबी, कौशल्य, कसब आपल्याला माहित आहे. कर्तबगार, तो व्यक्ती फार कर्तबगार आहे म्हणजे कार्यक्षम आहे, कार्य करण्यासाठी सक्षम आहे, दक्ष आहे, कुशल आहे, निपुण आहे म्हणजे करू शकतो, त्याला म्हणतात कर्तबगार, कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण. कुरूप आहे म्हणजे दिसायला चांगला नसेल, त्याला म्हणतात कुरूप. कुरूप म्हणजे विद्रूप, ज्याचं रूप चांगलं नाही तो म्हणजे विद्रूप. बेडब आहे, काय बेडब दिसायला. विरूप आहे, विरूप आहे किंवा विद्रूप आहे किंवा बेडब आहे किंवा कुरूप आहे. ओके, छान छान शब्द आहेत. कोमल, कोमल म्हणजे तुम्हाला माहित आहे, कोमल म्हणजे मृदू, हळवा, मऊ, नाजूक. कोमल फुल आहे म्हणतात, किती नाजूक फुल आहे म्हणतात, तसं कोमल, मृदू, हळवा, मऊ, नाजूक ध्यानात ठेवा. खजिना, म्हणण्यात त्याला खजिना सापडला. खजिना म्हणजे द्रव्य, द्रव्य म्हणजे कोश, कोश म्हणजे भांडार, भांडार म्हणजे तिजोरी. काय? तिजोरी, हे सगळ्यालाच माहित असेल. खजिना, तिजोरी हे सगळ्याला माहित आहे. द्रव्य कोश, भांडार, द्रव्य कोश, भांडार मात्र लक्षात ठेवा. खच म्हणजे गर्दी, खच महत्वाचा शब्द आहे. खच म्हणजे गर्दी, दाटी, रास याला म्हणतात खच. खटाळ, खट्याळ, खट्याळ, खट्याळ. खट्याळ म्हणजे काय असते? खोडकर आहे, द्वाड आहे किंवा खट आहे. त्याच्यामध्ये द्वाड महत्वाचा आहे, द्वाड, द्वाड, खट. खट्याळ खोड करता येते, द्वाड आणि खट पाठ करा. ओके, कसे वाटले शब्द काय नाही कमेंट मध्ये तुम्ही लिहायला विसरू नका, प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला, त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा व्हिडिओला सबस्क्राईब केलं की पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन यायला मग. ओके, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.